या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर. सोलापूर शहराच्या सांस्कृतिक कॅलेंडरमधील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि बहुप्रतीक्षित सोहळा म्हणजे सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळ आयोजित शारदीय व्याख्यानमाला. गेली 4 दशके रसिकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारा हा बौद्धिक आणि सांस्कृतिक शारदोत्सव यंदा आपल्या 43व्या वर्षात पदार्पण करत आहे. या व्याख्यानमालेचा पाया रचला बँकेचे संस्थापक सहकार महर्षी कैलासवासी विगू शिवदारे यांच्या दूरदृष्टीने आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले राजशेखर शिवदारे यांच्याकडून. ज्ञान, विचार आणि संस्कृतीचा संगम घडवणारी ही व्याख्यानमाला गेल्या 42 वर्षांपासून श्रोत्यांना विचार प्रवृत्त करणारा अनुभव देत आहे. देशभरातील नामवंत साहित्यिक, विचारवंत, समाजसेवक आणि वक्ते या व्यासपीठावर आपले विचार मांडून सोलापूरच्या बौद्धिक वारशाला समृद्ध करत आहेत. यंदाच्या व्याख्यानमालेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार, लेखक आणि चिंतक डॉक्टर विक्रम संपत यांचे सोलापुरातील पहिले व्याख्यान. सावरकर, इकोज फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट आणि सावरकर अ कंटेस्टेड लिगसी यांसारख्या गाजलेल्या ग्रंथाचे लेखक म्हणून त्यांना विशेष ओळख मिळाली आहे. सोलापूरच्या व्यासपीठावर प्रथमच आपले विचार मांडणाऱ्या डॉक्टर संपत यांचे व्याख्यान हे निश्चितच बोधप्रद ठरणार आहे. मंगळवार 23 सप्टेंबर रोजी रिइमॅजिनिंग इंडियन हिस्ट्री, अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस या विषयावर डॉक्टर विक्रम संपत यांचे व्याख्यान होईल. बुधवार 24 सप्टेंबर 2025 डॉक्टर मानसी फडके, विषय भारत अमेरिका टॅरिफ युद्ध, संधी आणि आव्हाने. गुरुवार 25 सप्टेंबर 2025 वक्ते डॉक्टर नंदकुमार मुलमुले, विषय सुखाचा शोध. शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 वक्ते डॉक्टर राहुल देशपांडे, विषय संत ज्ञानेश्वर आणि आळंदी एक अनुबंध. शनिवार 27 सप्टेंबर 2025 वक्ते श्रीराम कुंटे, विषय ऑपरेशन सिंदूर, चीन आणि पाकिस्तानचे डावपेच. रविवार 28 सप्टेंबर संगीत कार्यक्रम शारदोत्सव 2025 ची सांगता 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. योगायोगाने याच दिवशी भारतरत्न स्वर्गवासी लता मंगेशकर यांची जयंती असल्याने या निमित्ताने त्यांच्या अजरामर आणि अवीट गोडीच्या गाण्यांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करणारा एक खास कार्यक्रम लता आशा स्वर नक्षत्र या शीर्षकाखाली होणार आहे. सर्व कार्यक्रमांची वेळ सायंकाळी 6:30 वाजता निश्चित करण्यात आली आहे. तरी सर्व रसिक श्रोत्यांना मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येते की वेळेवरती उपस्थित राहून या वैचारिक आणि सांस्कृतिक मेजवानीचा सोलापूरकरांनी आनंद घ्यावा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.